आवाज येतोय का रे? चला रे, आवाज येतो का एकदा कमेंट करा. आवाज येतो का एकदा कमेंट. आज बघायचं आपल्याला घड्याळ 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 प्रकरण बघायचं आपल्याला. घड्याळाच्या क्लॉक. सगळे एक्झाम असतील लक्षात ठेवा. पोलीस भरती असेल, पोलीस भरती असेल, एमपीएससी असेल, सरळ सेवा असेल, आरआरबीची एक्झाम असेल, रेल्वेच्या लक्षात ठेवा, स्टाफ सिलेक्शनची एक्झाम असतील, स्टाफ सिलेक्शन, सगळ्या एक्झामला लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न विचारला जातो. सगळ्या एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. पहिल्यांदा आपल्याला याच्यावरती बेसिक गोष्टी बघायच्या आहेत. काही काही बेसिक गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. बेसिक गोष्टी बघा. पहिली गोष्ट बेसिक काय बघायचं माहिती का? समजा मी इथं घड्याळ काढतो, इथं तुमचे 12, इथं तुमचे 3, 6, इथं तुमचे किती आले 9, तर 12. आवाज येतोय का रे? 12, 3, 6 आणि किती आले 9 आले तुमचे राजा. हा समजा झाला तुमचा. हा काटा कोणता? हा काटा कोणता तुमचा? आणि हा काटा कोणता? जर हा काटा आहे ना, हा काटा आहे तास काटा. हा कोणता काटा आहे तुमचा? तास काटा, लक्षात ठेवा. हा जो आहे तुमचा मिनिट काटा आहे. मिनिट काटा आहे, मिनिट काटा. आणि हा जो काटा आहे तुमचा, हा कुठला आहे तुमचा? सेकंद काटा. घड्याळामध्ये किती काटे असतात तुमचे? 3 काटे, लक्षात ठेवायचं. आवाज येतोय का रे? हा जो आहे तुमचा तास काटा, हा तुमचा मिनिट काटा, हा तुमचा सेकंद काटा, लक्षात ठेवायचं. हे क्लिअर झालं? काट्याविषयी क्लिअर का मला सांगा. काटे तुम्हाला तर सगळ्याला माहितच आहेत. आता आपल्याला बघायचं काय माहिती का? एका तासामध्ये मिनिटे किती असतात रे? एका तासामध्ये 60 मिनिटे असतात, बरोबर का रे? एका तासामध्ये किती मिनिटे असतात? 60 मिनिटे असतात. एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात रे? एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात तुमचे. एका तासामध्ये मिनिटे किती तुमची? 60 मिनिटे. एका मिनिटामध्ये सेकंद किती? 60 सेकंद. मग मला सांगा, 60 मिनिटं, 60 मिनिटामध्ये किती सेकंद तुमचे? 60 मिनिटं म्हणजे त्याला आपण 1 तास म्हणायचं. 60 मिनिटं म्हणजेच किती रे? 1 तास. म्हणजे एका तासामध्ये सेकंद किती तुमचे? एका मिनिटामध्ये तुमचे 60 सेकंद आहेत. आवाज क्लिअर येतोय ना? एका मिनिटामध्ये 60 सेकंद आहेत तुमचे राजा. तर 60 मिनिटामध्ये किती सेकंद? 60 मिनिटं म्हणजे तुमचा 1 तास आहे ना. 60 मिनिटाचा 1 तास असतो राजा. मग क्रॉस मध्ये गुणाकार करायचा. 60 आणि 60 चा गुणाकार केला तर साई किती आलं? 36. वरचे 2 शून्य. किती सेकंद आले तुमचे? 36 सेकंद. किती सेकंद आले? 36 सेकंद आले राजा, लक्षात ठेवा. इथपर्यंत क्लिअर का? इथपर्यंत क्लिअर करा. आता मला सांग, घड्याळाची जी तबकडे आहे टोटल, ही घड्याळाची तबकडी जी आहे, लक्षात ठेवा, घड्याळाची तबकडी, ही घड्याळाची तबकडी टोटल किती अंशाची आहे ते मला सांगा. टोटल किती अंशाची असते? तर लक्षात ठेवा, घड्याळाची तबकडी जी असते ती टोटल 360 अंशाची असते. पुढे जर जायचं असेल आपल्याला, लक्षात ठेवा, तर इथं मी लिहू शकतो दुसरं बेसिक. घड्याळाची घड्याळाची तबकडी घड्याळाची तबकडी 360 अंशाची असते. 360 अंशाची असते. घड्याळाची जी तबकडी असते, लक्षात ठेवा, ही किती अंशाची असते? 360 अंशाची असते. 360 अंश मापाची असते असं म्हणतो. 360 अंश मापाची असते. 360 अंश मापाची असते. किती असते? 360 अंश मापाची असते, लक्षात ठेवा. मग एका तासामध्ये मला सांगा, एका तासामध्ये म्हणजे 1 तास म्हणजे किती मिनिटे रे? 60 मिनिटे.
एका तासामध्ये 60 मिनिटे. मला सांगा तुमचा मिनिट काटा जो आहे, तुमचा कुठला मिनिट काटा मला सांगा. मिनिट काटा बोलतो बरं का मी इथं, मिनिट काटा म्हणतो मी इथं लिहितो वाटल्यास मी. मिनिट काटा, मिनिट काटा. मला सांगा मिनिट काटा जो आहे ना, एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये टोटल किती जातो. जर आपण बघितलं, लक्षात ठेवा इथं मिनिट काटा हाय ना, लक्षात ठेवा. आता मिनिट काटा हा पूर्ण असा फिरून 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 पुन्हा तो 3 वरती आला राजा. पुन्हा किती वरती आला, 3 वर. किंवा मिनिट काटा 12 वरती आहे आणि फिरून फिरून लक्षात ठेवा तुमचा मिनिट काटा पुन्हा 12 वरती आला. याचा अर्थ त्यानं काय केली, मिनिट काट्यानं 60 मिनिटं पूर्ण केली. बरोबर का. म्हणजे 60 मिनिटं पूर्ण केली म्हणजे त्यानं 1 तास पूर्ण केला राजा. 1 तास पूर्ण केला. याचा अर्थ एका तासामध्ये 60 मिनिटामध्ये मिनिट काटा हा लक्षात ठेवा किती अंश जातो, 360 अंश जातो राजा. बरोबर का. एकदम बेसिक समजून घ्या, नंतर गणित आपल्याला क्लिअर होऊन जाते. मिनिट काट्याविषयी मी बोलतोय, लक्षात. मी तास काट्याविषयी बोलत नाही, मी बोलतोय मिनिट काट्याविषयी. जर मिनिट काटा लक्षात ठेवा एका तासामध्ये लक्षात ठेवा किती मिनिटं, 1 तास म्हणजे 60 मिनिटामध्ये किती जातो, 360 का. जर तो 12 वरती मिनिट काटा असेल, जो फिरून लक्षात ठेवा पुन्हा 12 वरती आला, म्हणजे काय झालं, त्यानं 60 मिनिटे पूर्ण केली. लक्षात, 60 मिनिटे म्हणजे 1 तास पूर्ण केला. म्हणजे पूर्ण तबकडी जी आपली तबकडी लक्षात त्यानं पूर्ण केली. याचा अर्थ त्या मिनिट काट्यानं 60 मिनिटामध्ये म्हणजे एका तासामध्ये किती अंश पूर्ण केले, 360 अंश पूर्ण केले राजा. मला सांगा जर 60 मिनिटामध्ये मिनिट काटा जर 60 मिनिटामध्ये 360 अंश जात असेल, तर एका मिनिटामध्ये किती जाणार, एका मिनिटामध्ये किती अंश जाणार लक्षात ठेवायचं. तर काय करायचं, 360 ला टोटल तबकडी 360 ची आहे आणि मिनिटं किती आहे तुमची 60. मग ती 60 मिनिटाला 360, तर एका मिनिटाला किती, तर 60 ने तर भागा, 0 0 साई साई किती आलं, 36, 6 अंशानं पुढे जाईल. म्हणजे राजा जर मिनिट काटा 60 मिनिटामध्ये जर 360 अंश जात असेल, मिनिट काटा जर लक्षात इथं मिनिट काटा 3 वरती असं समजा आणि पूर्ण असा फिरून पुन्हा 3 वरती आला, याचा अर्थ राजा 1 तास पूर्ण झाला म्हणतो. किंवा 12 वरती मिनिट काटा पकडला तर फिरून पुन्हा 12 वरती आला म्हणजे 1 तास, म्हणजे त्यानं 60 मिनिटं पूर्ण केली. 60 मिनिटं म्हणजे पूर्ण तबकडी तो फिरला, पूर्ण तबकडी फिरला, याचा अर्थ त्याने 360 अंश पूर्ण केले. मग जर तो 60 मिनिटामध्ये जर 360 अंश जात असेल, तर एका मिनिटामध्ये राजा तो किती अंश पुढे सरकणार, 6 अंशांनी पुढे सरकणार. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, म्हणजे मिनिट काटा एका मिनिटामध्ये मिनिट चुकलं इथं एक मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये किती अंशाने पुढे सरकणार, 6 अंशाने पुढे सरकतो, 6 अंशाने पुढे सरकतो. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, 1 मिनिट झाला लक्षात ठेवा, की लक्षात ठेवायचं 1 मिनिट झाला की तुमचा मिनिट काटा, बोलतो मी अजून तास काट्याकडे गेलो नाही, मिनिट काटा हा किती अंशाने पुढे सरकणार, 6 अंशांनी पुढे सरकणार. लक्षात ठेवायचं 1 मिनिट झाला की मिनिट काटा किती अंशाने पुढे सरकणार, 6 अंशांनी पुढे सरकणार. जर राजा एका मिनिटामध्ये मिनिट काटा 6 अंशाने पुढे सरकत असेल, तर 15 मिनिटामध्ये तो किती अंशाने पुढे सरकणार, हे जर तुम्हाला विचारलं तर काढता आलं पाहिजे. जर एका मिनिटाला तो 6 अंशाने पुढे सरकतो, मिनिट काटा बोलतोय मी राजा, तर 15 मिनिटामध्ये किती सरकणार, तर 15 गुणाकारामध्ये 6 करायचं, 15 सक्क किती आलं तुमचं 90 अंशांनी तो पुढे सरकणार. किती अंशाने, 90 अंशांनी तो पुढे सरकणार. समजा तुम्हाला विचारलं 20 मिनिटामध्ये किती पुढे सरकेल, तर एका मिनिटाला 6 अंशांनी पुढे सरकतोय, तर 20 मिनिटाला किती, गुणिले 20 करायचं, 6 दोन्ही किती आलं 12, 120 अंशानं तो काय होणार तुमचा मिनिट काटा पुढे सरकणार. क्लिअर का बाबा, हे क्लिअर का मला सांगा आता, हे क्लिअर का मला सांगा आता. 1 मिनिटामध्ये मिनिट काटा 6 अंशाने पुढे सरकतो, कसा सरकतो ही इन्फॉर्मेशन क्लिअर का, पुढे जायला बरं. जाऊया कर पुढं. आता तास काटा क्लिअर का रे बाबा, तास काटा. आता तास काटा, समजा मी घड्याळ काढतो अजून एकदा इथं, हे तुमचं तास काटा, हा तुमचा मिनिट काटा, बरोबर का रे, हा तास काटा,
दोन्ही काढतो, काटे एकाच ठिकाणी दोन्ही काढतो, दुसरीकडे काढतच नाही मी. इथं 12, इथं 6 आणि इथं 9 आले. इथं मग किती येणार? 1. इथे येणार 2, 3. ठीक आहे. हा काटा आहे ना, हा काटा मिनिट काटा म्हणा. हा काटा आहे छोटे खालचा येतो तास काटा बोला. हा वरचा येतो मिनिट काटा तुमचा. समजलं का रे? मगाचं समजलं का? आता मला इकडे या. मला सांगा, आता तास काट्याविषयी बोलायचं आपल्याला. तास काटा लक्षात, एका तासामध्ये तास काटा एका तासामध्ये किती अंश पुढे सरकणार? 1 तास म्हणजे 60 मिनिटामध्ये. 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60. तास काटा जो आहे ना आपला, तास काट्याविषयी बोलतोय राजा मी. तास काट्याविषयी बोलतोय. एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये तास काटा किती पुढे सरकणार? तर आपल्याला माहित आहे ना, एका तासामध्ये मिनिट काटा, मला सांग, इथं मिनिट काटा आहे, मिनिट काटा असा फिरून 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 पुन्हा 12 वरती आला, याचा अर्थ त्यानं पूर्ण तबकडी पूर्ण केली. बरोबर ना? याचा अर्थ एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये त्या मिनिट काट्यानं 360 अंश पूर्ण केले. मग आता मला सांगा 1 तास होता ना, तास काट्याकडे या. तुमचा तास काटा 12 वरचा कुठे येणार आहे तुमचा? पुन्हा 12 वरती येणार आहे का? नाहीये, पुन्हा 12 वरती नाही येणार तुमचा. तो कुठे येणार तुमचा? 12चा 1 वरती येणार. 12चा कुठे होणार? 1 वरती येणार राजा. म्हणजे 1 तास झाला ना, तुमचा तास काटा जो आहे, मी बोलतोय तास काट्याविषयी, तास काटा जो आहे तुमचा, तो तास काटा 12चा 1 वरती आला. याचा अर्थ त्यानं घर किती पुढे गेला? फक्त 5 घर. कारण तुमची मिनिटं किती असतात? इथं इथं रेषा किती असतात तुमच्या? 5. 1, 2, 3, 4 आणि तुमच्या 5 राजा. 1, 2, 3, 4 आणि 5 आले, म्हणजे तू लक्षात 5 घर पुढे गेला तुमचा. बरोबर आहे काय? एक एक मिनिटाची किती घर पुढे गेला? तो 5 घर पुढे गेला राजा. म्हणजे 12 वरचा होता तो 1 वरती गेला. याचा अर्थ राजा 5 गुणाकारामध्ये भाग आहे तुमचे 5, आणि एक भाग कितीचा आहे? 6 अंशाचा आहे. एक भाग कितीचा तुमचा? 6 अंशाचा आहे. बरोबर आहे ना? म्हणजे 6 पंचे किती आलं तुमचं? 30 अंश आलं राजा. याचा अर्थ 12 ते 1च्या दरम्यान तुमचा किती अंशाचा कोण असणार? 30 अंशाचा. 1 ते 2 मध्ये सुद्धा किती असणार? 30 अंशाचा, कारण 5 घर असणार राजा. 2 ते 3 मध्ये सुद्धा किती अंशाचा कोण असणार? 30 अंशाचा कोण असणार तुमचा. म्हणजे काय झालं? 2 वाजले होते, 2 वरनं 3 वर गेला, याचा अर्थ तास काटा 2चा 3 वरती गेला. म्हणजे तो लक्षात ठेवा किती अंशाने पुढे गेला? फक्त 30 अंशांनीच पुढे गेला तो. याचा अर्थ एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये तास काटा बोलतो बरं का, मी तर तास काटा लिहिलंय, किती अंशानं जातो पुढं? 30 अंशानं पुढे जातो राजा. एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये तास काटा हा किती अंशानं पुढे जातो? 30 अंशानं पुढे जातो. का 30 अंशानं? जर तो 12 वर होता तर 1 वर गेला. प्रत्येक घर लक्षात 1 मिनिट आहे, इथं असे 5 मिनिटं झाले. 6 6 6 6 6 6 अंशानं पुढे सरकलं. 6 पंचे किती आलं? 30. 5 घर असतात 5 मिनिटं म्हणजे. बरोबर आहे. मिनिटं पकडले 12 ते 1 मध्ये, तर मिनिटं किती असतात तुमचे? 5. म्हणजे 5 घर असतात 5 रेषा लक्षात. एक रेष किती आहे? 6 अंशाची. 1 मिनिट म्हणजे 6 अंश तुमचा. म्हणजे तास काटा लक्षात ठेवा 12चा 1 वरती गेला, याचा अर्थ त्याने किती अंश पूर्ण केले तुमचे? 30 अंश पूर्ण केले. मग मला सांगा, जर तास काटा जो आहे तुमचा, तास काटा लक्षात ठेवा, तास काटा 60 मिनिटामध्ये 30 अंशानं पुढे सरकतो, तर एका मिनिटामध्ये किती अंशानं पुढे सरकतो? एका मिनिटामध्ये किती अंशानं पुढे सरकतो? एका मिनिटामध्ये किती अंशानं पुढे सरकतो? तर राजा कसं काढायचं? जर तो 60 मिनिट, तास काटा बोलतो बरं का, आता मी मिनिट काटा बोलत नाही. तास काटा जर लक्षात ठेवा 60 मिनिटामध्ये 30 अंशानं पुढे सरकत असेल, तर एका मिनिटामध्ये किती सरकणार? तर काढायचं 30 भागीला किती मिनिटं तुमची? 60 मिनिटं राजा. झिरोला झिरो कॅन्सल, 3 एके 3, 3 दोन्ही 6. एक छेद किती आलं तुमचं? 2 अंश आलं राजा. म्हणजे एका मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये तास काटा किती अंशानं पुढे सरकणार? 1/2 अंशानं, म्हणजे अर्ध्या अंशानं पुढे सरकणार. मग लक्षात ठेवा, मिनिट काटा एका मिनिटाला किती सरकतो? मिनिट काटा इथं होता ना तुमचा आता 12 वरती, 12 1 मिनिट झाला, लक्षात 12 वाजून 1 मिनिट झाला समजा, तर तो फक्त 6 अंशांनी पुढे गेला. जर तुमचा मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंशानं पुढे सरकतोय, त्यावेळेस तास काटा काय जागेला थांबणार आहे का? नाही, तो सुद्धा सरकणार, पण तो कितीनं सरकणार? 1/2 अंशांनी सरकणार. याचा अर्थ एका मिनिटामध्ये मिनिट काटा 6 अंशानं पुढे जातो. एका मिनिटामध्ये मिनिट काटा 6 अंशानं पुढे जातो, आणि एका मिनिटामध्ये तास काटा 1/2 अंशांनी पुढे जातो. 1 मिनिट झाला की मिनिट काटा 6 अंशानं पुढं, आणि तास काटा फक्त अर्ध्या अंशानं पुढं, लक्षात ठेवायचं. याचा अर्थ इथं तुम्ही लिहू शकता, काय लिहू शकता? तास काटा तास काटा तास काटा एका मिनिटामध्ये
तास काटा एका मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये 1/2 अंशांनी पुढे सरकतो. 1/2 अंशांनी पुढे सरकतो. 1/2 अंशांनी पुढे सरकतो. बस चला गो. क्लिअर का रे बाबा? हे क्लिअर का मला सांगा? तास काटा आणि मिनिट काट्याच्या दोन कन्सेप्ट क्लिअर का? जाऊया पुढचं बेसिक जाऊया का? चला नंतर या तिथे जाऊ. चला आता पुढचं बेसिक बघा. हे क्लिअर कर. एका मिनिटामध्ये तास काटा किती असतो? अर्ध्यांश. आर क्लिअर कर बाबा. समजलं का नाही मी काय बोललो इतक्या वेळेस? 15-20 मिनिटं घालवले. हे क्लिअर झालं का मला सांगा? चला आता मला सांगा पुढचं बेसिक बघा. आता त्याच्यावरून बेसिक घेऊ आपण. एका मिनिटामध्ये मिनिट काटा तास काट्यापेक्षा मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशाने पुढे सरकणार आहे? किती अंशाने पुढे सरकतो? किती अंशाने पुढे सरकतो? हे एक बेसिक लक्षात ठेवायचं. किती अंशाने पुढे सरकतो? मला सांगा आता काय म्हटलंय माहिती का? एका मिनिटामध्ये चालू. एका मिनिटामध्ये मिनिट काटा हा तास काट्यापेक्षा किती अंशाने पुढे सरकतो? आपल्याला माहित आहे 1 मिनिट झाली की मला सांगा एका मिनिटामध्ये मिनिट काटा बोलतोय. हा मिनिट काट्याविषयी सांगितलं. इथे मिनिट काटा लिहिले. किती अंशाने पुढे सरकतो? 6 अंशाने पुढे सरकतो. आणि तुमचा तास काटा कितीने सरकतो? एका मिनिटामध्ये तास काटा एका मिनिटामध्ये अर्ध्या अंशाने पुढे सरकतो. मग मला सांगा इथं मिनिट काटा तुमचा 6 अंशाने पुढे सरकतो आणि तुमचा तास काटा 1/2 अंशाने पुढे सरकतो. मग विचारलंय मिनिट एका मिनिटामध्ये मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशाने पुढे सरकेल? दोघांची वजाबाकी करायची राजा. दोघांची वजाबाकी करा. याचा अर्थ इथं किती आलं तुमचं? वजाबाकी केली. बेसक्क 12. 12 वजा किती आलं? 11. 11/2 अंशानं. 11 किती आलं तुमचं? 2 अंशांनी पुढे सरकतो. 11/2 अंशांनी पुढे सरकतो. 6 दोन्ही 12 वजा 1 11/2. 11/2 अंशांनी पुढे सरकतो. मिनिट काटा तास काट्यापेक्षा एका मिनिटामध्ये 1 मिनिट झाली. आपल्याला माहिती आहे 1 मिनिट झाली की मिनिट काटा 6 ने पुढे जाणार आणि तास काटा अर्ध्यानं पुढे जाणार. दोघांमध्ये डिफरन्स किती असणार? 11/2 अंशाचा. 11/2 अंशाचा डिफरन्स असणार राजा. तर एका तासामध्ये घेऊया आपण. एका तासात एका मिनिटामध्ये घेतलं होतं. आता एका तासात मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशांनी पुढे सरकणार? किती अंशांनी पुढे सरकतो? किती अंशांनी पुढे सरकतो? मागाचा जो भाग होता तो एका मिनिटाचा होता. आता तुमचं एका मिनिटाचा आहे का? नाहीये. एका मिनिटामध्ये होतं. आता तुमचं काय? एका तासात म्हणले. लक्षात. एका तास. 1 तास म्हणजे टोटली 60 मिनिटे. 1 तास म्हणजे टोटली 60 मिनिटे. लक्षात ठेवा. मला सांगा 1 तास झाला तुमचा. इथं मी काढतो घड्या. 1 तास घेतला. 1 तास म्हणजे आता अगोदर काय करा? मिनिट काटा घ्या. 1 तास पूर्ण होण्यासाठी मिनिट काटायला काय करावं लागेल? 12 वर मिनिट काटाय. तो असा फिरून पुन्हा तुमचा 12 वरती यावं लागेल. लक्षात ठेवा. म्हणजे त्यानं काय केलं? टोटल एका तासामध्ये मिनिट काट्यानं 360 अंश पूर्ण केले. इथं लिहायचं 360 अंश राजा. इथं किती आलं तुमचं? 360 अंश आले. वजा करायचंय. मला सांगा तुमचा जो तास काटाय तो एका तासामध्ये कुठे येणार रे? 12 वरती होता आणि 1 तास झाले की तो 1 वर येणार. 12 वरचा तो तास 1 तास पूर्ण झाला. 12 वरती होता अगोदर तास काटा तुमचा. तो आता 1 वरती आला. 1 तास पूर्ण झाला की याचा अर्थ 12 ते 1 मध्ये किती अंशाचा कोण असतो? 30 अंशाचा कोण असतो. याचा अर्थ एका तासामध्ये मिनिट काट्याने पूर्ण तबकडी फिरला.
360. पण तुमचा तास काटा फिरला का नाही, फक्त 12 वरचा कुठं आला, 1 वरती आला, म्हणजे किती अंशाने पुढे सरकला, फक्त 30 अंशाने पुढे सरकला. किती अंशाने पुढे सरकला, फक्त 30 अंशाने पुढे सरकला. 30 वजा करून टाका. 360 मधून 30 गेले, 300 किती आलं, 55 अंश. याचा अर्थ एका तासामध्ये लक्षात ठेवा, मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशाने पुढे असणार, लक्षात ठेवायचं, 355 अंशांनी पुढे असणार. का, एका तासाला पूर्ण मिनिट काटा 360 जातोय आणि तास काटा फक्त एका तासामध्ये काय करतोय, फक्त 30 अंश जातोय. म्हणजे मिनिट काटा किती अंशाने पुढे आहे, तुमच्या दोघांची वजाबाकी केली 355 अंशाने पुढे आहे. क्लिअर का रे बाबा? चला आता तिसरं बेसिक काय बघायचं माहिती आहे का, एका तासात मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती मिनिटांनी पुढे असतो, किती मिनिटांनी पुढे असतो, किती मिनिटांनी पुढे सरकतो म्हणा किंवा असतो. तर हे तर माहित आहे आपल्याला. एका तासामध्ये मिनिट काटा टोटल किती फिरतो रे मला सांगा. एका तास म्हणजे 60 मिनिटांमध्ये तो 60च मिनिटं फिरतो, बरोबर ना. एका तासामध्ये मिनिट काटा हा पूर्ण गोल फिरतो. एक तास होण्यासाठी मिनिटला काय करू, मिनिट काट्याला पूर्ण गोल फिरायला पाहिजे, लक्षात ठेवा. हा सॉरी 300 किती आला, हा बरोबर 330 आला, 300 सॉरी 55 आलं का, 330 अंश आलं, बरोबर हा सॉरी वजाबाकी चुकली. 300 किती आला, 30, बरोबर 330 न पुढे सरकणार, बरोबर. ठीक आहे, चला इथं या. एक तास झाला, एक तास म्हणजे पूर्ण मिनिट काटा गोल फिरला, बरोबर आहे. जेव्हा मिनिट काटा 12 वरनं 12 वरती येईल तेव्हा एक तास पूर्ण झाला, मग तो किती मिनिटं पुरला, 60 मिनिटे. तर वजा करायचं राजा. आणि काय झालं माहिती आहे का, पण तास काटा जो आहे ना, तास काटा तो एक तास झाला की फक्त 12 वरचा 1 वरती गेला, 12 वरचा 1 वरती गेला म्हणजे किती मिनिटं गेला, फक्त 5 मिनिटं. अंश 30 गेला पण मिनिटात बोलतो मी, मिनिटाचं चालू आहे, लक्षात ठेवा. तर तो किती गेला, फक्त 5 मिनिटं गेला, फक्त 5 मिनिटं गेला. याचा अर्थ एका तासामध्ये मिनिट काटा 60 मिनिटं जातो. एका तासामध्ये मिनिट काटा किती जाणार, 60 मिनिटे जाणार, आणि तास काटा फक्त 5 मिनिटं जाणार. 5 वजा करून टाका, किती आलं तुमचं, 55 आलं. म्हणजेच राजा एका तासामध्ये मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती मिनिटांनी पुढे असणार, तर 55 मिनिटांनी पुढे असणार राजा. हे क्लिअर का मला सांगा, हे सगळं बेसिक क्लिअर का, हे एवढं बेसिक लक्षात ठेवा, काही अडचण येणार नाहीये तुम्हाला. क्लिअर ना, ठीक आहे. हे बेसिक लक्षात ठेवा. थोडा अजून एक तक्ता आखूया ह्याच्यावरून आपण एक तक्ता आखूया. इथं वेळ म्हणूया, इथं मिनिट काटा म्हणूया, मिनिट काटा बोलूया इथं, आणि इथं लिहूया तास काटा. इथं वेळ लिहूया आपण 1 तास. 1 तास म्हणजे तुम्हाला माहित आहे 60 मिनिटे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे, आणि इथं वेळ लिहूया 1 मिनिट. 1 मिनिटे. चला आता मागच्या बेसिक जे शिकवलं त्याच्यावर एक तक्ता आपण आखूया. मला सांगा, एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटांमध्ये पकडा, 1 तास म्हणजे 60 मिनिटे, बरोबर करे. 1 तास म्हणजे किती मिनिटे, 60 मिनिटे राजा.
मला सांगा 60 मिनिटामध्ये मिनिट काटा जो आहे ना, मिनिट काटा, हा मिनिट काटा किती अंशानं पुढे जातो रे? किती अंशानं असतो? किती अंश फिरतो? 360 अंश पुढे सरकतो. 360 बरोबर आहे का रे? 60 मिनिटामध्ये मिनिट काटा किती अंश जातो? 360 अंश जातो. मला सांगा, जर 60 मिनिटामध्ये मिनिट काटा 360 अंशानं जात असेल तर एका मिनिटामध्ये किती जातो? आपल्याला माहित आहे. किती अंशानं जातो? 6 अंशांनी जातो राजा. 6 अंश लिहून टाकायचे इथं. एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये तास काटा कितीनं जातो? 30 अंशानं पुढे जातो. मागचंच बेसिक करतो मी. 30 अंशानं पुढे जातो. मग एका 60 मिनिटाला जर तो 30 अंशानं पुढे जात असेल तर एका मिनिटाला किती जातो? तो अर्ध्या अंशानं जातो. 1/2 अंशानं पुढे जातो. क्लिअर का? हे तक्ता पण क्लिअर करावा. तक्ता मागचाच आहे असं मी लिहिलेला आहे. जाऊया पुढे. क्लिअर का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर का? लिहा. चला, हे क्लिअर झालं का? मला सांगा. सगळं बेसिक क्लिअर करा बाबा. एवढं घड्याळाचं बेसिक लक्षात ठेवा. काही अडचण येणार नाहीये तुम्हाला. आणि हे बेसिक वरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे बेसिक लक्षात असू द्या. तर लिहा टाईप क्रमांक 1. आता आपण मेन मुद्द्याला हात घालूया. टाईप क्रमांक 1. टाईप क्रमांक 1. मिनिट काटा व तास काटा. तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील अंशात्मक कोन काढणे. तास काटा व मिनिट काटा, तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक माप, अंशात्मक माप त्याला आपण म्हणायचं कोन काढणे. कोन काढणे. कोन काढणे. तास काटा व मिनिट काटा यांच्यामधलं आपल्याला काय काढायचं? अंशात्मक माप म्हणजेच आपल्याला काय काढायचं? कोन काढायचा आहे. चला जाऊया का? आता हे काढण्यासाठी काय करायचं माहिती का? हे काढण्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. कोन बरोबर काय येणार तुमचा? कोन बरोबर लक्षात ठेवायचं. कोन बरोबर 11/2. 11/2 का रे बाबा इथं? तर मग आपल्याला माहित आहे एका मिनिटामध्ये 11/2 कुठनं आलं? तर लक्षात ठेवा एका मिनिटामध्ये, मग बेसिक दिलतं ना मी, दिलतं का इथं? एका मिनिटामध्ये मिनिट काटा हा तास काट्यापेक्षा किती अंशाने पुढे सरकतो रे? 11/2 अंशाने पुढे सरकतो. तेच इथं घ्यायचं आपल्याला. 11/2 मिनिटांनी पुढे सरकतो. वजा करायचा आहे लक्षात ठेवा 30h. कारण तास काटा किती अंशाने पुढे सरकतो एका तासामध्ये? 60 मिनिटामध्ये 30 अंशाने राजा. 30h तुमचं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. अंशात्मक माप, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधलं अंशात्मक माप काढायचं असेल तुम्हाला, अंशात्मक माप काढायचं असेल म्हणजे एक तास काटा आणि मिनिट काटामधला जर तुम्हाला कोन काढायचं असेल तर कोन बरोबर लक्षात ठेवायचं 11/2m - 30h. तर जाऊया पहिल्या उदाहरणाकडे. पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण. उदाहरण क्रमांक 1. 2:25 वाजता 2:25 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? प्रश्न विचारला परीक्षेला PSI मेन 2017ला. 2:25 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल विचारलंय तुम्हाला. तर किती अंशाचा कोन होईल विचारले काढण्यासाठी कोन बरोबर आपल्याला माहित आहे 11/2 इथं लिहून ठेवलेला फॉर्म्युला. गुणाकारामध्ये मिनिटे. मिनिटे किती रे तुमचे? हे दोन वेळ तुमचे हे झाले तास, हे झाले तास, हे झाले तुमचे मिनिट, हे झाले तास, हे झाले तुमचे मिनिट. मिनिटाच्या जागी मिनिट ठेवून द्या. 25 वजा 30 गुणाकारामध्ये एच किती आहे रे? एच म्हणजे तुमचे तास. तास किती आहे तुमचे? 2 तास राजा. इथं लिहिलं तुमचे 2. तर भाग जाणार आहे का तुमचा? नाहीये. भाग जातोय का तुमचा? नाहीये इथं. तर काय करा? गुणाक 25 किती आलं तुमचं? 25. अच्छाला गेला 2.
25 एके 25, 25 आणि 2 किती आले 27, 275. छेदामध्ये 2 आलं वजा 30, दोन्ही किती आलं तुमचं 60 आलं राजा. तर इथं भागा 275 भागीला 2 केलं, बे एक बे, बे त्रिक 6, राहिला एक, बे साती 14, राहिला एक, वरचा शून्य दिला पण, बे पंचे 10, किती आलं रे तुमचं 137.5 आलं. 275 ला ज्यावेळेस तुम्ही भागलं, 275 ला ज्यावेळेस भागलं तुम्ही, तेव्हा किती भागलं, 2 न भागलं तेव्हा आलं 137.5, वजा किती करायचंय तुम्हाला 60 करायचं राजा, वजा 60 करून टाका. इथं 137.5 मधून 137.5 मधून 60 तुम्हाला वजा करायचं आहे. 5 तसंच पॉईंट खाली पॉईंट, 7 तसं, 3 मधून 7 जात ना, हातच्या घेतला, इथं झाले 13, 13तून 6 गेले आले किती तुमचे 7, 77 पॉईंट किती आलं 5, 77 पॉईंट किती आलं तुमचं 5 अंश. म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल, किती अंशाचा कोन होईल 77.5 अंशाचा कोन होईल. म्हणजे हा आला पहिला कोन राजा, हा आला तुमचा पहिला कोन. 2 कोन निघतात राजा, हा आला तुमचा पहिला कोन. हा काय आला तुमचा पहिला कोन आला 77.5 पहिला कोन. दुसरा कोन काढायचा आहे तर काय करायचं, टोटल तबकडी 360 ची असते, 360 मधून तुम्हाला 77.5 वजा करावं लागेल. म्हणजे तुम्हाला काय निघेल, दुसरा कोन निघेल आणि तुमचं उत्तर आलं 282.5, 282.5. हा काय आला तुमचा दुसरा कोन आला राजा, दुसरा कोन आला. म्हणजेच लक्षात ठेवायचं, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये पहिला कोणाला 77.5 आणि दुसरा कोणाला 282.5. वजाबाकी होती का बघा, क्लिअर येते का. 360 मधून किती वजा करायचं 77.5, 0. हातच्या 10 5 गेला 5, हातच्या दिला, हातच्या घेतला, 10तून 8 गेले, राहिले किती रे 2, हातच्या दिला उसना, पुन्हा हातच्या घेतला 16, 16तून 8 गेला 8, राहिला 2, तसं 282 पॉईंट किती आलं 5 येते. चला क्लिअर का बाबा, समजतंय का रे, मी काय बोलतो माझी लँग्वेज कळते का मला सांगा. जाऊया का पुढं. 2 कोन निघतात लक्षात ठेवायचं, जर पहिला काढला आणि पहिला ऑप्शन मध्ये नसेल तर दुसरा काढायचा, 360 मधून वजा करायचा ना, ते चुकलं म्हणायचं नाही, दोन्हीपैकी ते कोणताही कोन देऊ शकतात. जाऊया पुढं. दुसरा प्रश्न, 4:20 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल, किती अंशाचा कोन होईल. प्रश्न विचारलाय एक्साइज मेन 2017 ला. सोडवा चला. झालं का रे, आलं का. बाळा 4:20 वाजता विचारले, हे झाले तास, हे झाले मिनिटे. आपल्याला माहित आहे कोन काढण्यासाठी 11/2 गुणाकारामध्ये मिनिटे 20 वजा 30 गुणाकारामध्ये तास किती आहे तुमचे 4 राजा. बे एक बे बे 0 0, 11 गुणाकारामध्ये 10 केलं 110 वजा 4 ते किती आलं 12, वरचा 0 राजा.
बरोबर का रे? 120 मधून 110 गेला तर किती आला तुमचा? 10 अंश आला. मायनस कडे लक्ष देऊ नका. मायनस येत असेल तर मायनस कडे लक्ष द्यायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. मायनस येऊ द्या तिकडे, त्या मायनस कडे लक्ष देऊ नका. किती अंश आला? 10 अंश आला. 10 अंश काय आला रे आपला? हा पहिला कोण आला. 10 अंश काय आला? आपला पहिला कोण आला राजा. मग आपल्याला काय करायचंय? दुसरा कोण काढायचा आपल्याला. मग काय करावं लागेल? दुसरा कोण काढण्यासाठी 360 मधून हे 10 अंश वजा करावे लागतील तुम्हाला. किती आलं तुमचं? 350 अंश. चा अर्थ दुसरा जो कोण आला, तो दुसरा कोण आला आपला 350 अंश आला. आहे का ऑप्शन मध्ये? कुठला आहे रे तुमचा? नाही, ऑप्शन नाही. मी लिहिले ना, तरी म्हणलं टाईप नाही करून आणलेलं. लिहिले ऑप्शन नाही आपल्याकडे. ते चला आलं का? 10 किंवा 350. 10 किंवा 350 राजा. क्लिअर करे बाबा. जाऊया का पुढं? चला, कळतंय ना? तिसरा प्रश्न. घड्याळात 11:20 वाजता तास काटा व मिनिट काटा, तास काटा व मिनिट काटा, तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? प्रश्न विचारला STI पूर्व 2011. काढा की. काय करायचंय? कोण काढायचंय? हा झाले तास, हे झाले मिनिटे. कोण बरोबर 11 छेदामध्ये 2 गुणाकारा. मिनिटे किती रे? 20 वजा 30 गुणाकारामध्ये किती आलं? तास 11 आहे तुमचे. बे 1 बे बे 0 0. 11 आणि 10चा गुणाकार केला 110 वजा 11 तरी किती आलं? 33 वरचा 0 राजा. तर वजा बाकी करा. 110 वजा 330 वजा उद्या काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचं किती आलं? 0. तीनातून गेला 2, तीनातून गेला 2, 200 किती आलं? 20 अंश. म्हणजे हा कोण कुठला आला? पहिला कोण आला राजा. पहिला कोण. आता दुसरा कोण विचारला. दुसरा दिला असेल ऑप्शन मध्ये, दुसरा काढा ना तुमचा. दुसरा काढण्यासाठी 360 मधून वजा करायचा आहे 220 अंश. चला वजा करा. शून्याला शून्य तसंच. 6 मधून 2 गेला राहिला 4, 3 मधून 2 गेला राहिला 1, 140 अंश. दुसरा कोण जो आला, तो दुसरा कोण किती अंशाचा आला? 140 अंशाचा आला. जाऊया पुढे का रे? चौथा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन. 2 वाजण्यास 10 मिनिटे कमी असताना, 10 मिनिटे कमी असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? प्रश्न विचारलेला आहे. लातूर पोलीस भरती, लातूर पोलीस भरती 2021. 2021.
काय रे? 2 वाजण्यास 10 मिनिटे कमी म्हणते रे. 2 वाजायला 10 मिनिटे कमी म्हणजेच किती वाजले? 1 वाजून 50 मिनिटे. 1 वाजून 50 मिनिटे बरोबर का रे? 2 वाजायला 10 मिनिटे कमी 1 वाजून 50 मिनिटे झाले म्हणजे हे झाले यच, हा झाला मिनिटे राजा. कोण काढायचा आहे? कोण बरोबर 11/2 गुणाकारामध्ये मिनिटे किती? 50 वजा 30 गुणाकारामध्ये एच किती तुमचा? 1 राजा. भाग द्या बे दोन्ही 4 राहिला 1 बे पंचे 10. गुणाकार करा 11 आणि 25 25 एके 25 7ला 2 25 एके 25 25 आणि 2 आले 27. 275 वजा 30 एके 30 वजा करून टाका. 5 तसंच 7 मधून 3 गेला राजा 4 आणि 2 तसाच 245 अंश. हा कुठला आला तुमचा? पहिला कोण आला? पहिला आला. आपल्याला काढायचा आहे दुसरा कोण. जर ऑप्शन मध्ये असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरा काढण्यासाठी काय करावं लागेल? 360 मधून 245 वजा करावं लागेल. वजा करा. हातच्या घेतला 5 झाले 10. 10तून 5 गेला 5. 5 मधून 4 गेला 1. 3तून 2 गेला 1. 115 अंश. दुसरा कोण जो आला ना, दुसरा कोण, तो दुसरा कोण किती अंशाचा आला? 115 अंशाचा आला. चेक करून घ्या. जाऊया का रे? पुढच्या क्वेश्चन कडती जाऊया का? आलं का? नेक्स्ट क्वेश्चन चला 5वा. 3 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? जळगावला विचारलाय. जळगाव पोलीस भरती 2024. बुलढाणा पोलीस भरती 2024. नाशिक ग्रामीण 2024. नागपूरला सुद्धा विचारला. नागपूर ग्रामीण 2024. चला विचारले 3 वाजता. विचारले 3 वाजता राजा. कोण काढायचं ना? कोण बरोबर 3 वाजता म्हणजे तुमचं असं येणार. हे एच आले, हे एच आले, हे आले मिनिटे राजा. 11/2 गुणाकारात मिनिटे 0 वजा 30 गुणाकारामध्ये तास किती? 3. कोण बरोबर? शून्याने गुणलं. शून्याने कुठल्याही संख्येला गुणा. शून्याचे येणार वजा 3 त्रिक 9 आलं 90 राजा. याचा अर्थ कोण बरोबर किती आला तुमचा? 90 अंशाचा आला. किती आला तुमचा? 90 आला का? चेक करून घ्या. बाकी तुमचा हा पहिला कोण आला ना. ठीक आहे. दुसरा काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. पहिला कोण झाला. दुसरा काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? 360 मधून तुम्हाला 90 वजा करावं लागेल. 0ला 0 हातच्या घेतला झाले 16. 16तून 9 गेले राहिले 7. वरचा 2 270 अंश. हा 270 काय आला रे? दुसरा कोण आला. दुसरा कोण काढण्यासाठी पहिला कोण काय करायचा? 360 मधून वजा करायचा. जाऊया का पुढं? चला 6वा क्वेश्चन. 6वा क्वेश्चन. 6 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल?
तुमचं भारी आहे. नुसतं साकडा ऐकलं की सोडवायचं. किती अंशाचा कोण होईल? किती अंशाचा कोण होईल? प्रश्न विचारलेला आहे बीड पोलीस भरती 2000 किती रे? 24 ला. 24 ला विचारलंय. असं पण एक तोंडीच नाही तसं 6ला सरळच काटा, तास काटा आणि मिनिट काटा सरळच असतो लक्षात. त्यामुळे ती सरळ असेल तर 180च असतो तो. त्यात काही प्रॉब्लेम नाही. 6 वाजता काढायचं ना तुम्हाला. 6 वाजता काढायचं राजा. हे झाले तास, हे झाले मिनिटे. कोण बरोबर 11/2 गुणाकारामध्ये मिनिटे. मिनिटे किती आहेत आपल्याकडे? 0 वजा 30 गुणाकारामध्ये तास किती आहेत आपल्याकडे? ती 6. 6 ठेवून द्या इथं सूत्रामध्ये. शून्यानं गुणलं शून्य चाललं, वजा सायंत्रिक आलं 18 वरचा शून्य तसाच 180 अंश. 180 अंश आला का चेक करून घ्या. आणि दुसरा पण येणार, तो किती येणार तुमचा? 180 येणार. 100 किती येणार? 80 येणार. पुढं 7वा चला. 7वा क्वेश्चन. 5 वाजून 30 मिनिटांनी 5 वाजून 30 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? प्रश्न विचारलेला आहे कोल्हापूर पोलीस भरती 2024 ला. झालं का रे? झाले का? 5 वाजून 30 मिनिटे म्हणते ना. 5 वाजून 30 मिनिटे याचा अर्थ हे झाले तास, हे झाले मिनिटे. कोण काढायचा आहे? कोण बरोबर 11/2 गुणाकार. मिनिटे किती रे तुमचे? 30 वजा 30 गुणाकारामध्ये फॉर्म्युला एच. एच किती आपला? 5 राजा. 5 ठेवून दे इथं. इथं भाग द्या. 15 दोन्ही किती आलं? 30 राजा. 11 आणि 15चा गुणाकार करा. बोला. 15 एके 15. हातच्याला गेले. 15 एके 15. 15 किती आलं? 16. 165 वजा 5 3 किती आलं तुमचं? 15 वरचा राहिलेला 0. 165 मधून 150 गेला, राहिला किती तुमचा? 15 अंश राजा. 15 अंश जो आला तो काय आला तुमचा? पहिला कोण आला. पहिला कोण जो आला तो 15 अंशाचा आला. दुसरा कोण काढण्यासाठी काय करावं लागेल? 360 मधून तुम्हाला 15 अंश वजा करावे लागतील. वरचे 10 गेले 50, वरचे 5, 300 आले 45 अंश. 345 हा काय आला तुमचा? दुसरा कोण आला. दुसरा कोण राजा. जाऊया पुढं.
क्लिअर. 8वा क्वेश्चन. 5:34 5:34 तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? पुणे SRPF 2024 ला विचारलेला आहे. पाच वाजून 34 म्हणते ना. 5:34 हा यच, हा मिनिटे. कोण काढायचा आहे? कोण बरोबर 11/2 गुणाकारा. मिनिटे किती रे? 34 वजा 30 गुणाकारामध्ये एच एच किती रे? 5. चला भाग द्या. बे एक बे राहिला एक, बे 7 14, 17 एके 17, हातच्याला गेला एक, 17 एके 17, 17 निकाले राजा 18, 187 वजा 5 किती आलं? 15 वरचा 0, 50 60 70 80 वरचे वजा बाकी केली किती आली? 37 अंश. 37 अंश काय आला रे तुमचा? पहिला कोण आला. असेल ऑप्शन मध्ये तर ठोकून द्यायचं पहिला कोण, नसेल तर पुढे जावं लागेल. दुसरा कोण काढा. दुसरा कोण काढण्यासाठी सांगितले 360 मधून पहिला कोण वजा करायचा. वजा करा. शून्यातून 7 जात ना, हातच्या घेतला राहिले 5 झाले 10, 10तून 7 गेला राहिला 3, 5 मधून 3 गेला राहिला 2 वरचा 3, 323 अंश. 323 अंश काय झाला तुमचा? दुसरा कोण आला. पहिला नाही, दुसरा कोण. दुसरा कोण आला? दुसरा कोण. दुसरा कोण आला का चेक करून घ्या. 200 किती आला? 23 23. 200 किती आला? 23. झालो, जाऊया कर पुढं. 9वा. घड्याळामध्ये 2:15 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? नंदुरबार पोलीस भरतीला सोडवा चला. 2024 लाच.
झालं का रे? 2 वाजून किती आहेत? 15 मिनिटं आहेत ना. म्हणजे हा एच झाला, हे झालं यम. कोण काढायचंय? कोण बरोबर 11/2 गुणाकारामध्ये. मिनिटे मिनिटे किती रे? 15 वजा 30 गुणाकार एच किती आहे तुमचा? 2. एच 2 आहे. चला 15 एके 15. अच्छा 15 ने किती आले? 16. छेदामध्ये 2 वजा 30 दोन्ही आले 60. 165 ला 2 ने भागा. बे 8 16. बे 8 16. बे दोन्ही 4 राहिला एक वरचा शून्य दिला पण बे पंचे 10. किती आलं तुमचं? 82.5 वजा 60 आलं रजा. 82.5 वजा 60 करून टाका. 5 ला 5 2 ला 2 8 6 गेला 2. 22 पॉईंट किती आलं? 5. 22.5 हा काय आला तुमचा पॉइंट आहे बरं का. हा पहिला कोण आला? पहिला कोण आला हा एका ऑप्शन मध्ये तर ठोकून द्यायचं नसेल. दुसरा कोण काढा. दुसरा कोण काढण्यासाठी 300 वजा 22.5 करावं लागेल तुम्हाला. 360 मधून तुम्हाला 22.5 वजा करायचं आहे. 360 वजा 22.5. हातच्या घेतला 10तून 5 गेला 5. हातच्या देऊन टाकला उसना. पुन्हा हातच्या घेतला झाले 10. 10तून 3 गेला राहिला 7 पॉईंट. खाली पॉईंट येऊ द्या. 5 मधून 2 गेला राहिला 3 3. तसंच 337.5. 337.5 अंश हा काय आला रे तुमचा? दुसरा कोण आला? आला का चेक करून घ्या. दुसरा कोण जो ऑप्शन मध्ये असेल तो. जो ऑप्शन मध्ये असेल तो तुम्हाला ठोकावा लागेल. जाऊया का पुढे 10व्या क्वेश्चन कडे. चला 10 वाजता 10 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? कोन होईल? प्रश्न बुलढाणा पोलीस भरती 2024 प्लस सोलापूर ग्रामीण. सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2024 ला विचारलेला आहे. सोलापूर 24 ला 23 ला 23 सोलापूर ग्रामीणला 23 ला विचारलं. तुमचं भारी आहे ना. लिहायचंच नाही प्रश्न. मला लिहावं लागणार ना. पण कोण काढायचंय? तास हे मिनिटे 11/2 गुणाकारा मिनिटे 0. 30 एच आहे तुमचा 10. शून्य शून्यानं गुणा शून्यच येणार. वजा किती आलं तुमचं? 330 गुणाकारा 300. 300 अंश आला. कुठला आला हा? पहिला कोण आला? पहिला कोण 300 अंशाचा आला. दुसरा काढायचा आहे. 360 मधून 300 गेला. आलं किती? 60 अंश. 60 अंश म्हणजे काय आला तुमचा? दुसरा कोण. दुसरा कोण आला का चेक करून घ्या 60 अंशाचा. हितपर्यंत क्लिअर करे बाबा. ठीक आहे. आजचा भाग इथंच थांबूया. हितपर्यंत क्लिअर का मला सांगा. बेसिक आणि हे टाईप 1 ची अजून गणित घेऊया आपण थोडीशी 24-25 उद्याच्याला किंवा नंतर घेऊया. हे क्लिअर करे बाबा मला सांगा. घड्याळ 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 बेसिक क्लिअर का? घड्याळ बेसिक क्लिअर का? हे क्लिअर. हे क्लिअर. मिनिट काटा तास काटा. अरे कुठे गेलं? हा तास काटा मिनिटामध्ये बेसिक. तासात 1 तासात मिनिटात तक्ता क्लिअर. आणि तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये अंशात्मक माप काढणे म्हणजे कोण काढण्यासाठी लक्षात ठेवा. फॉर्म्युला लक्षात. कोण काढण्यासाठी 11/2 एम. एम म्हणजे मिनिटे. एम म्हणजे काय तुमचे मिनिटे. एम म्हणजे मिनिटे. वजा 30. 30 म्हणजे तुमचे तास. 30 एच आहे ना. एच म्हणजे तास. लक्षात ठेवा. क्लिअर ना. ठीक आहे. आजचा भाग इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण नंतरच्या लेक्चरला बघूया.